नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक तिसरे त्यातला समास 10वा म्हणजेच दशक तिसऱ्याचा शेवट वाचायला सुरुवात करणार आहोत, ज्याचं शीर्षक आहे वैराग्य निरूपण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक तिसरे समास 10वा वैराग्य निरूपण. या समासापासून श्री समर्थांनी आपले तत्वज्ञान सांगण्यास प्रारंभ केला आहे. त्यांचे असे स्पष्ट मत आहे की मानवी जीवन मुळातच अपूर्ण आहे. ज्या जगाच्या परिसरात माणूस जीवन जगतो त्यामध्ये आपल्यासाठी थांबणारे, आपली वाट पाहणारे असे काही नाही. अचेतन आणि सचेतन म्हणजे वस्तू आणि प्राणी काळाच्या अधीनपणाने एका दिशेने सारख्या वाहत आहेत. जीवनाची लुकलुकणारी ज्योत मृत्यूच्या गडद अंधारात गडप होऊन जाते. अशा रीतीने जे एकदा हातून निसटते त्याचे दर्शन काही पुन्हा होत नाही. केव्हा काय घडेल याचा नेम नसतो, पण प्रसंग गुदरला म्हणजे त्यास मुकाट्याने तोंड देण्यापलीकडे माणसाला काही करता येत नाही. यामध्ये एक मोठा आशेचा किरण सापडतो, तो हा की माणसाने कशासाठी जगावे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. माणूस आपले ध्येय ठरवून त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचा साचा बनवू शकतो. प्रत्यक्षात असे आढळते की आधीच अपूर्ण असलेल्या जीवनाला अपूर्ण म्हणजे तात्पुरत्या ध्येयांची जोड दिल्याने माणसाचे या जगामधील जीवन जास्तच अपूर्ण बनते. अशा जीवनामध्ये विकारांचा धुमाकूळ असतो, वासनेचा विलास असतो, अहंकाराचा बडेजाव असतो, आशा ममता यांची कैद असते. माणसाच्या अंतर्यामी सदैव खेचाखेच चालल्यामुळे त्याला शांती व समाधान कधीही अनुभवास येत नाही. ही शोकांतिका टाळायची असेल तर ईश्वर प्राप्तीचे किंवा स्वस्वरूपानुभवाचे ध्येय माणसाने ठेवावयास पाहिजे. जगाला चालविणारी सत्ता म्हणजेच ईश्वर होय. अंतर्यामीप्रमाणे तो आपल्या अंतःकरणात आहे. त्याला मनापासून शरण गेल्यास संसाराच्या संकटात तो खरोखर हात देतो. आपले जीवन आनंदमय करून लोकांना आनंद देण्याचा हाच खरा मार्ग आहे. आरंभीच श्री समर्थांनी संसाराला महापुरुषाची उपमा देऊन एक रूपक रचले आहे. संसार सारखा वाहतो म्हणून नदी, अनंत घटनांचा प्रवाह म्हणून महानदीचा पूर, घटनांचे प्रकार पुष्कळ म्हणून पुरांमध्ये असंख्य जलचर, मृत्यूसारखा पाठीमागे म्हणून काळ सर्पाचा दंश, आशा म्हणते आणखी हवे, ममता म्हणते हे माझे ते माझे, यामुळे जीव देहाला चिकटतो म्हणून बेडी, पाण्यात सुसरी लचके तोडतात, दुःख देतात म्हणून आशा ममता दुःखात लोटतात, अहंकार अधपाताला नेतो म्हणून तो पाताळात नेणारा नरक, काम तिरस्कार मद मत्सर हे विकार भुलवतात, त्यात कामवासना फार जबर म्हणून तिची मगरमिठी, जीवाभोवती वासनेचे आवरण, त्यातून स्वार्थाचा उगम, स्वार्थापायी दुराचरण म्हणून गळ्यात वासना धामीण सारखे विष ओकते, भयंकर जिव्हा लाळते, माझे माझे करून फुकट मरून जातो म्हणून डोक्यावर ओझे घेऊन बुडतो, अज्ञानाचा प्रभाव, अहंकाराने आत्मविस्मृती, अहमतेचा बुद्धीवर अमल म्हणून अंधार, चोर आणि भूतबाधा, दृश्यात अडकला म्हणून भोवरा, व्यर्थ मेला म्हणून वाहत गेला. चला तर मग आता सुरुवात करूया ओवी वाचनाला. समास 10वा वैराग्य निरूपण. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. संसार म्हणजे महापूर, माझी जलचरे अपार, डंखू धावती विखार, काळ सर्प. हा संसार म्हणजे महापूर आहे. त्यात असंख्य जलचर आहेत. संसारात पडलेल्या जीवांना विषारी काळसर्प दंश करायला धावतात म्हणून मृत्यू केव्हा येईल याचा नेम नसतो. आशा ममता देही बेडी,
सुसरी करिता ती तडातोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घालिती. आशा व ममता या सूक्ष्म देहाच्या बेड्या आहेत. स्थूल देहाशी त्याला जखडून ठेवतात. पाण्यामधील सुसरी देहाचे लचके तोडतात व देहाला दुःख देतात. त्याचप्रमाणे आशा व ममता जीवाला दुःखाच्या संकटात टाकतात. अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले, तेथून या सोडविले नवचे प्राणी. देहाभिमान रूपी मगर जीवाला बुडवून पाताळात नेतो. दृश्याच्या नादी लावून भगवंतापासून दूर नेतो. तेथून प्राण्याची सुटका होत नाही. दृश्याचे खरेपण सुटत नाही. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मदमत्सर वोहटेना, भुली पडली. कामवासनेची मगरमिठी सुटत नाही. कामवासना मनातून जात नाही. तिरस्काराची वृत्ती जात नाही. दुसऱ्याला तुच्छ करण्याची सवय मोडत नाही. मद व मत्सर हे विकार कमी होत नाहीत. माणूस एक प्रकारच्या मोहित अवस्थेत असतो. वासना धामिणी पडली गळा, घालून वेटा एक बमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. वासनेची धामण गळ्यात पडते. जीवाला वासना आवरण घालते. तेथे वेटोळे घालून ती विष ओकते. जीवाला निरंतर असमाधानी अस्वस्थ ठेवते आणि वारंवार भयंकर जीभ बाहेर काढून छळीत असते. जीवाला सदा भीती व चिंता करायला लावून छळते. माथा प्रपंचाचे बोझे, घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने. डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन माणूस माझे माझे म्हणत राहतो. जे खरे आपले नाही ते आपले म्हणून माणूस त्याची जबाबदारी आपल्या अंगावर घेतो. बुडत असून सुद्धा कुळाचा अभिमान धरून तो ते ओझे सोडित नाही. आयुष्य वाया जात असून देखील माणूस प्रपंचाचे माझेपण सोडित नाही. पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे, आले अहमतेचे काविरे भूत बाधा. भ्रांतीचा अंधार पडला, त्यात अभिमान चोराने लुटले. अज्ञानातून अविवेक जन्म पावला, त्यातून देहबुद्धी बळावली व तिने जीवाला भगवंतापासून दूर नेले. देहबुद्धी किंवा अहमता एखाद्या भूतबाधा झालेल्या माणसाप्रमाणे वाटेल तसे वागायला लावते. बहुतेक आवर्ती पडिले, प्राणी वाहातची गेले, जेहिं भगवंतासी बोभाइले भावार्थ बळे. जन्माला आलेली बहुतेक माणसे या महापुराच्या भोवऱ्यात सापडली व असहाय्यपणे प्रवाहात वाहत गेली. शेकडा 99 माणसे दृश्याच्या प्रेमात गुंतून अशाश्वताच्या मागे लागून फुकट मरून गेली. पण काही माणसांनी भक्तीच्या जोरावर भगवंताला मोठ्याने हाक मारिली, त्याच्या नावाने धावा केला. देव आपण घालून उडी, तयासी नेले पैलथडी, येरते अभाविके बापुडी वाहातची गेली. जे भाविकपणाने भगवंताला शरण जातात ते मोठे दैववान समजावेत, कारण त्यांना स्वानंद भोगायला मिळतो. अशांना संसार दुःख बाधत नाही. ज्यांनी असा धावा केला त्यांच्यासाठी भगवंताने उडी घातली आणि स्वतः त्यांना पलीकडच्या तीराला नेले. ज्यांनी अगदी मनापासून भगवंतास मदत मागितली त्यांना ती खात्रीने मिळाली व त्यांचे दुःख निवारण झाले. बाकींची बिचारी श्रद्धाहीन माणसे संसारात वाहत गेली, दुःख भोगीत मेली. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षी तसे. भाव म्हणजे देव आहेच अशी संपूर्ण श्रद्धा. भगवंत अशा श्रद्धेचा भुकेला असतो. ती श्रद्धा व तिच्यापासून निर्माण होणारे प्रेम ज्याच्यापाशी असते त्याला भगवंत भुलून जातो. त्याच्यावर संकट आले तर भगवंत मदत करतो व त्याचे रक्षण करतो. भाव आणि भावार्थ हे दोन शब्द भक्ती वाङ्मयात वारंवार येतात. भाव शब्द भू धातूपासून बनतो. भू म्हणजे होणे किंवा असणे, भाव म्हणजे अस्तित्व. भावार्थ म्हणजे वस्तूच्या अस्तित्वामध्ये अंतर्भूत असलेला सर्व अर्थ. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल निशंक असणे हा भाव. ईश्वर आहे ही जाणीव ठेवून, ही जागृत भावना ठेवून वागणे हा भावार्थ होय. भाव असला म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाची खूण पटलेली असते. भावार्थ असला म्हणजे आचार, विचार, उच्चार यामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसते. भक्ती शब्द भज धातूपासून बनतो. भज म्हणजे सेवा करणे, पूजा करणे, मनाने चिकटणे, आपलेसे करून घेणे. भक्ती म्हणजे अंतःकरणाची तदाकारता. ईश्वराची भक्ती म्हणजे ईश्वरविषयक रती अथवा प्रेम होय. त्यामध्ये अंतःकरण भगवत आकार धारण करते.
भगवंत सच्चिदानंद स्वरूप असल्याने भक्ती देखील परमानंद स्वरूप असते. ज्याच्या मनामध्ये भाव असतो तो भाविक आणि भाव असून प्रेम असते तो भक्त होय. जेथे भाव असतो तेथे बहुधा प्रेम असतेच. असो, या भाव तत्वाचा एक मोठा नियम असा आहे की माणसाची ईश्वर प्रचिती भावावर अवलंबून असते. ज्या मानाने माणसामध्ये भाव शुद्ध, स्थिर आणि विशाल असेल त्या मानाने त्याची ईश्वर प्रचिती शुद्ध, स्थिर आणि विशाल असते. वास्तविक या सबंध दृश्य विश्वामध्ये ईश्वर अंतर्यामीपणाने अनुस्यूत आहे. दृश्याच्या जंजाळात त्याला पाहण्याची कला आत्मसात करण्यास भाव हे अमोघ साधन आहे. अंतःकरण शुद्ध व पवित्र राहिले तर भाव सतेज राहतो, ईश्वराची जाणीव ताजी राहते. अंतःकरण अशुद्ध व अपवित्र झाले की भाव मंद होतो, ईश्वराचे अस्तित्व मलिन होऊन जाते. हेच तत्व आता श्री समर्थांच्या अमोघ वाणीने ऐकावे. जयास भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे निज दासाचे. ज्याला देव मनापासून आवडतो त्याच्या संकटांचे ओझे देवावर पडते. भगवंत आपल्या दासांचे संसार दुःख नाहीसे करतो. जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे, धन्यतेची दैवांचे भाविक जन. जे सर्वस्वी ईश्वराच्या स्वाधीन होतात त्यांना स्वानंदाचा रस चाखायला मिळतो. असे दैववान भाविक लोक धन्य होत. जैसा भाव जयापासी तैसा दैव तयासी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा. जसा ज्याचा भाव असतो तसा त्याला देव साक्षात होतो. देव अंतःकरणात पाहणारा असल्याने माणसाचा भाव बरोबर ओळखतो. जरी भाव असिला माईक तरी देव होये महाठक, नवल तयाचे कौतुक जैशास तैसा. जर भाव खोटा किंवा दिखाऊ असेल तर देव देखील मोठ्या लबाडाप्रमाणे वागतो. तो जशास तसे वागतो ही त्याची आश्चर्यकारक लीला आहे. जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. जशी ज्याची आराधना तसेच त्याला देव समाधान देतो. भाव किंचित जरी उणा झाला, मंद झाला तर देव लगेच दुरावतो, त्याची प्रचिती मंदावते. दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशास तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणाच पासी. आरशात आपले प्रतिबिंब दिसते. पाहणारा जसा असतो तसेच ते हुबेहूब दिसते. प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म आपल्याजवळ असते. जैसे आपण करावे तैसेची तेणे भावे, जरी डोळे पसरुनी पहावे तरी तेही टवकारे. आपण जशी हालचाल करतो तसेच प्रतिबिंब आरशात दिसते. आपण डोळे वटारून पाहिले तर प्रतिबिंबही वटारून पाहत असलेले दिसेल. भ्रुकुटीस घालून मिठी पाहता क्रोधे तेही उठी, आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे. आपण कपाळाला आठ्या घालून पाहिले तर प्रतिबिंब देखील रागीटपणे पाहते असे दिसेल. आपण हसून पाहिले तर तेही आनंदलेले आढळेल. जैसा भाव प्रतिबिंबला तयाचाची देव झाला, जो जैसे भजे त्याला तैसाची बोळे. अगदी याप्रमाणे जसा ज्याचा भाव असतो त्या भावाचे प्रतिबिंब असा त्याचा देव होतो. जो ज्या मानाने भगवंताच्या अंकित होतो त्याच प्रमाणात भगवंत कृपा करतो. भावे परमार्थाची या वाटा, वाहती भक्तीची या पेठा, भरला मोक्षाचा चोहाटा सज्जन संगे. भावाने परमार्थाचे मार्ग भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत नेऊन पोहोचवितात. त्या बाजारात संतजनांच्या समुदायामध्ये मोक्षाच्या चव्हाट्यावर गर्दी जमते. म्हणजे शुद्ध भाव असेल तर परमार्थाचे साधन बरोबर होते आणि त्याचे पर्यवसान भगवंताच्या भक्तीमध्ये होते. भक्ती उत्पन्न झाली की संत संगतीचे सुख लाभून विनायास मोक्ष हाती येतो. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले, भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही. खऱ्या अस्तित्व बुद्धीने जे भगवंताची आराधना करतात ते भगवंती लीन होऊन पवित्र बनतात. त्यांच्या भाव सामर्थ्याने त्यांच्या पूर्वजांचा देखील उद्धार होतो. आपण स्वये तरले जनासही उपेगा आले, कीर्ती श्रवणे झाले अभक्त भावार्थी. असे पुरुष स्वतः तरुण जगाला तारतात. भगवंत त्यांचा कैवारी असतो. त्याची कास धरून ते स्वानंद सोहळा भोगतात.
ते खरे धन्य हो. ईश्वर दर्शनाने पावन झालेले पुरुष आपण स्वतः तरतात व लोकांच्याही उपयोगी पडतात. लोकांना तारतात. त्यांच्या तोंडून देवाचा महिमा ऐकून जे अभक्त असतात ते सुद्धा भक्त बनतात. धन्यतयांची जननी जे लागले हरिभजनी, तेहीच एक जन्म जनी सार्थक केला. जे देवाची भक्ती करू लागतात त्यांची आई धन्य समजावी. त्यांनीच जगामध्ये आपला जन्म सार्थकी लावला असे समजावे. तयांची वर्णू काय थोरी, जयांचा भगवंत कैवारी, कासे लावून उतरी पार दुःखाचा. ज्यांच्यावर दया करून भगवंत स्वतः बाजू सांभाळतो त्यांचा थोरपणा किती म्हणून सांगावा. देव स्वतः त्यांना आधार देतो आणि दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो. हा दुर्लभ नरदेह भगवंतासाठी वापरला तर जीवन धन्य होते. बहुता जन्माचे सेवटी, जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती. पुष्कळ जन्म होऊन गेल्यावर हा नरदेह मिळतो. त्याच्या योगाने यातायात सुटते. तो भगवंताचे दर्शन करून देतो. म्हणून धन्य ते भाविक जन, जेही जोडिले हरी निधान, अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले. या कारणासाठी ज्या भाविक लोकांनी भगवंत रूपी संपत्ती मिळविली ते धन्य समजावे. त्यांचे अनंत जन्माचे पुण्य फळास आले म्हणून ते परमात्म प्राप्ती करून घेऊ शकले. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. मानवी जीवन ही रत्नांनी भरलेली पेटी समजावी. त्या पेटीत ईश्वर भजनाची उत्तम रत्ने असतात. ती रत्ने भगवंताला अर्पावी आणि आनंद लुटावा. हरिभक्त वैभवे कनिष्ठ, परितो ब्रह्मादिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट नैराश्य बोधे. भगवंताचा भक्त वैभव संपन्न नसतो. त्याला भगवंत सांभाळतो. तो संसार सुखामागे धावत नाही. तो स्वानंद भोगतो, अक्षय सुख भोगतो. तो भगवंतामध्ये रंगलेला असतो. देवाचा भक्त लौकिक वैभवाच्या दृष्टीने अगदी खालच्या पायरीवर असतो, पण त्याचे वैभव निराळे असते. तो गरीब असला तरी ब्रह्मादिकांपेक्षा वरच्या पायरीवर असतो. त्याचे हवेपण संपूर्ण संपल्यामुळे तो सदा सर्व काळ अत्यंत संतोषमय असतो, समाधानात राहतो. धरून ईश्वराची कास, केली संसाराची नैराश, तया भाविका जगदीश सबाह्य सांभाळी. ईश्वराचा पक्का आधार धरून तो संसाराची वासना सोडतो. अशा भाविकांना देव आत व बाहेर सांभाळतो. त्यांची वृत्ती सांभाळतो व प्रपंच सांभाळतो. जया संसाराचे दुःख, विवेके वाटे परमसुख, संसार सुखाचे नि पडत मूर्ख, लोधो न पडती. वास्तविक संसारात दुःखच आहे. देहबुद्धीच्या विवेकाने हे दुःख ज्याला मोठे सुख वाटते तो पडत मूर्ख होय. असे पडत मूर्ख संसार सुखाला जणू काय झोंबतात, त्यावर तुटून पडतात. जयांचा ईश्वरी जिव्हाळा, ते भोगिती स्वानंद सोहळा, जयांचा जना वेगळा ठेवा आक्षयी. ज्यांचा जीव अत्यंत आत्मीयतेने ईश्वरामध्ये गुंतलेला असतो ते भक्त स्वानंदाचा सोहळा भोगतात. त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो, पण तो सामान्य व्यवहारामध्ये दृश्य नसतो. ते अक्षयी सुखे सुखावले, संसार दुःखे विसरले, विषये रंगी वो रंगले, श्रीरंग रंगी. स्वानंद रूप अक्षय सुखाने सुखी झालेले भक्त संसाराची दुःखे विसरतात. श्रीरंगाच्या म्हणजे भगवंताच्या प्रेमाच्या रंगाने जे रंगले ते इंद्रिय सुखाच्या रंगाला तुच्छ मानू लागले. त्यांनी तो रंग दूर सारला. मानवी जीवन फार किमती आहे, ते वाया घालवू नये, त्याचे सार्थक करून घ्यावे. तयास फावली नरदेह पेटी, केली ईश्वरेसी साठी, ये रे अभाविके करंटी, नरदेह गेला. ही नरदेह रूपी पेटी त्यांना मिळाली ती त्यांनी ईश्वराला देऊन म्हणजे समर्पण करून त्याचे बदली ईश्वर जोडून घेतला. बाकीचे अभाविक करंटे होत. त्यांनी तो नरदेह फुकट दवडला हेच खरे. आवचटे निधान जोडले, ते कवडीच्या बदल नेले, तैसे आयुष्य निघोनी गेले अभाविकाचे. एखाद्याला योगायोगाने मोठे रत्न मिळाले, पण कवडीच्या बदल्यात त्याने ते घालविले तर तो जसा आत्मघातकी होतो तसा अभाविक माणूस आपले आयुष्य अगदी कवडी मोलाने वाया दवडतो. बहुत तपाचा साठा, तेणे लाधला परिस गोटा, परितो ठाईचा करंटा, भोगूच नेणे. एका माणसाने पुष्कळ तप केले. तप साठल्याने त्याला परिसाचा गोटा मिळाला, पण तो मुळातच दुर्दैवी असल्याने त्याचा उपभोग कसा घ्यावा हे जाणत नाही.
तैसा संसारास आला, माया जाळी गुंडाळला, अंती एकलाची गेला हात झाडुनी. त्याचप्रमाणे माणूस पुण्याईने नरदेह घेऊन संसारात आला, पण देवाला विसरून मायेच्या जाळ्यात गुरफटला आणि अखेर हात झाडून म्हणजे सारे काही येतेच सोडून एकटा चालता झाला. या नरदेहाचे निसंगती, बहुत पावले उत्तम गती, येके बापुडी यातायाती वरपडी झाली. या नरदेहाच्या संगतीने पुष्कळ माणसे उत्तम गतीला पोहोचली, पण इतर पुष्कळ बिचारी यातायातीचे दुःख भोगीत राहिली. हरि ओम. या नरदेहाचे निलाग वेगे, सार्थक करावे संत संगे, निच योनी दुःख मागे बहुत भोगिले. या नरदेहाचा उत्तम उपयोग करावा, संत संग धरून शक्य तितक्या लवकर सार्थक करून घ्यावे. यापूर्वी खालच्या योनीत जन्म घेऊन जीवाने पुष्कळ दुःख भोगलेले आहे हे विसरू नये. मानवी जीवन किती अशाश्वत, अस्थिर आहे आणि भ्रामक आहे याचे फारच प्रभावी वर्णन श्री समर्थांनी पुढील 15 ओव्यांमध्ये केले आहे. कोण समयो येईल कैसा, याचा ना कळे की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडो न जाती. केव्हा कशी वेळ येईल याचा भरोसा नसतो. झाडावर एकत्र राहणारे पक्षी क्षणभरात जसे दाही दिशांना उडून जातात, तसे जीवनात घडून येते. तैसे वैभव हे सकळ, कोण जाणे कैसी वेळ, पुत्र कत्रादी सकळ विघडो न जाती. त्याप्रमाणे आपले सगळे वैभव, बायको, मुले बाळे वगैरे सर्व काय सांगावे कशी वेळ येते, एकाएकी नासून जाते. पाहिली घडी नव्हे आपुली, वयसा तरी निघून गेली, देह पडताच ठेविली आहे नीच योनी. जो क्षण आलेला पाहिला तो लगेच आपल्या हातून सुटला व भूतगळात गेला. अशा रीतीने सबंध आयुष्य निघून जाते आणि मग देह पडला की खालच्या योनीत जन्म घेण्या वाचून गत्यंतर नसते. स्वान शुक्रादिक नीच याती, भोगणे घडे विपत्ती, तेथे काही उत्तम गती पाविजेत नाही. कुत्रा किंवा डुक्कर यांच्यासारख्या हलक्या प्रतीच्या देहात दुःखच भोगावे लागते. त्या देहात काही उत्तम गती मिळत नाही. मागा गर्भवासी आटाटी, भोगिता जालासी रे हिंपुटी, तेथून या थोरा कष्टी सुटलासी दैवे. पूर्वी गर्भवासामध्ये यातना सोसताना जीव निराश होतो. सुदैवाने अत्यंत कष्टाने जीव तेथून सुटतो. दुःख भोगिले आपुल्या जीवे, तेथे कैची होती सर्वे, तैसेच पुढे एकले जावे लागेल बाप्पा. गर्भवासामध्ये जीव जे दुःख भोगतो तेथे कोणाचे सहाय्य नसते. त्याचप्रमाणे जीवन संपल्यावर जीवाला पुढे एकटेच जावे लागते. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, कैची सुरदे कैची वनिता, पुत्र कत्रादिक. कसली आई कसला बाप, कसली बहीण कसला भाऊ, कसले सखे कसली बायको, कसली मुले बाळे व इतर कुटुंबीय माणसे. हे तू जाण मावेची, आवधी धरी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे ती. ही सारी माणसे ममत्वाने आपली मानलेली असतात हे ओळखून राहावे. ही सगळी मंडळी सुखाच्या लालसेने गोळा होतात. आपल्या सुखदुःखामध्ये कोणीही वाटेकरी असत नाही. कैचा प्रपंच कैचे कुळ, कासया होतोसी व्याकुळ, धनकण लक्ष्मी सकळ जाई जणे. कसला प्रपंच आणि कसले कुळ, विनाकारण तळमळ करू नये. धनधान्य व ऐश्वर्य हे सगळे नाशवंतच आहे. कैचे घर कैचा संसार, कासया करिसी जोजार, जन्मभरी वाहोन भार, सेखी सांडून जासी. कसले घर आणि कसला संसार, त्यासाठी एवढी आटापीट करण्याचे कारण नाही. जन्मभर त्यांचे ओझे वाहून अखेर ते सगळे सोडून जावे लागते. कैचे तारुण्य कैचे वैभव, कैचे सोहळे हाव भाव, हे सकळ ही जाण माव माईक माया. कसले तारुण्य, कसले वैभव, कसले विलास आणि कसला नखरा, हा सारा भ्रम आहे. जीवाला भुलवून फसविणारा देखावा आहे. येच क्षणी मरोन जासी, तरी रघुनाथी अंतरलासी, माझे माझे म्हणतोसी म्हणोनिया.
याच क्षणी जर मृत्यू आला तर माणूस देवाला अंतरतो, कारण माझे माझे म्हणून प्रपंचात गुंतलेला असतो. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती, ऐसी माय बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती, लक्षान लक्ष. माणसाने आजवर अनेक जन्म घेतलेले असतात. प्रत्येक जन्मात आईबाप असतातच. मग या हिशोबाने आतापर्यंत कितीतरी आईबाप होऊन गेले. त्याचप्रमाणे बायको, मुले, मुली यांची संख्या सुद्धा लाखाने भरेल. कर्मयोगे सकळ मिळाली, येके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली, कैसी रे पळत मूर्खा. पूर्वकर्माच्या ऋणानुबंधाने प्रपंचातील माणसे एके ठिकाणी गोळा होतात, एका ठिकाणी जन्माला येतात. ती सर्वस्व आपली मानणे हे पढत मूर्खाचे लक्षण आहे. तुझे तुझ नव्हे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार, आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळे. आपले म्हणून आलेले हे शरीर सुद्धा जर खरे आपले नाही तर मग इतरांची कथा काय. एका भगवंता वाचून खरोखर आपले कोणी नाही. भावबलाने त्याला घट्ट धरून ठेवावे. या विश्वातील सर्व व्यवहार भगवंताच्या सत्तेने चालतात. तोच आपल्याला जन्मास घालतो, आपल्याला सांभाळतो. त्याला न विसरणे यात खरे माणूसपण आहे. तैत्तिरीय उपनिषदाच्या ब्रह्मवल्लीमध्ये असा मंत्र आहे, भिषास्माद वाताः पवते, भिषो देती सूर्याः, भिषास्माद अग्निश्च इंद्रश्च मृत्युः धावती पंचम इति. याचा अर्थ, याच्या भयाने वायू जातो, याच्या भयाने सूर्य उदय पावतो, याच्या भयाने अग्नी, इंद्र व पाचवा मृत्यू धावतो असा आहे. ईश्वराच्या सत्तेने सर्व विश्व चालते, हा याचा भावार्थ समजावा. आता श्री समर्थांच्या ओव्या पहा. एका दुर्भरा कारणे, नाना निचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने, मर्यादा धरावी. आपल्या कधीही न भरणाऱ्या या पोटासाठी अनेक हलक्या लोकांची नोकरी आपल्याला करावी लागते. त्यांची स्तुती स्तोत्रे गावी लागतात. त्यांच्या पुढे मोठ्या अदबीने वागावे लागते. जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, माझेणे घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे. मुद्दा असा की जो पोटाला अन्न देतो त्याला आपले शरीर विकावे लागते. मग ज्याने आपल्याला जन्माला घातले त्याला विसरणे योग्य होईल काय. आहर्निशीच्या भगवंता, सकळ जीवांची लागली चिंता, मेघवरुषे जयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी. तो भगवंत कसा आहे ते पहा. त्याला रात्रंदिवस सगळ्या जीवांची काळजी लागलेली आहे. त्याच्या सत्तेने ढग पाऊस पाडतो, सागर आपल्या मर्यादेत राहतो. भूमी धरिली धराधरे, प्रगट होई जे दिनकरे, ऐसी सृष्टी सत्ता मात्रे, चालवी जोका. शेष पृथ्वी आपल्या डोक्यावर तोलून धरतो आणि सूर्य वेळेवर उगवतो. अशा रीतीने भगवंत सगळी सृष्टी केवळ आपल्या सत्तेने चालवतो. ऐसा कृपाळू देवाधिदेव, नेणवे जयाचे लाघव, जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे. देवांचा तो देव असा कृपाळू आहे. त्याचे कौशल्य आपल्याला कळत नाही. स्वतःच्या कृपाळूपणाने तो सर्व जीवांचा सांभाळ करतो. अशा भगवंताला सोडून अविवेकी माणसे दृश्य भोगाच्या किंवा इंद्रिय सुखाच्या मागे लागतात. त्यांना कधीही समाधान मिळत नाही. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडून धरिती विषय काम, ते प्राणी दुरात्मे अधत्प्र केले पावती. असा सर्वांच्या अंतर्यामी आत्मरूपाने विलसणारा श्रीराम सोडून देहसुखाची वासना धरणारे लोक हीन दुरात्मे समजावे. ते आपल्या कर्माचे फळ भोगतात. रामे विण जे जे आस, तितुकी जाणावी जाणीव नैराश, माझे माझे सावकाश सीणची उरे. एका भगवंताखेरीज जी जी इच्छा करावी तिच्यातून शेवटी निराशाच निर्माण होते. माझे माझे करता करता शेवटी व्यर्थ श्रम मात्र होतात. जयास वाटे सीण भावा, तेणे विषयो चिंतित जावा, विषयो न मिळता जीवा तद्वग सुटे. आपले श्रम वाया जावे असे ज्याला वाटत असेल त्याने दृश्य सुखाचा नाद लावून घ्यावा. सुख देणारी वस्तू मिळाली नाही की जीव तळमळायला लागतो. सांडून राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैसे कैचे समाधान लोलंगतासी.
आत बाहेर आनंदाने भरलेला राम सोडून जो इंद्रिय सुखाचे मनात सारखे चिंतन करतो, अशा देहाभोवती घोटाळणाऱ्या माणसाला कधीही समाधान मिळत नाही. जयास वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. स्वजन सकळही त्यागावे, दुःख मुळजे. तात्पर्य, आपल्याला खरे सुख मिळावे असे ज्याला वाटत असेल त्याने भगवंताच्या भजनी लागावे. दुःखाचे मूळ असणारे सगळे स्वजन बाजूस करावे. आता श्री समर्थ वासनेचा स्वभाव सांगतात. वासना दृश्यावर चिकटते, प्रथम सुख देते पण अंती दुःखात लोटते. म्हणून दृश्याची आवड न ठेवता भगवंताची आवड धरावी. जेथे वासना झोंबून पडे, तेणेंची अपाय दुःख जडे. म्हणून विषय वासना मोडे, तो एक सुखी. ज्या दृश्य वस्तूंवर वासना तुटून पडते तेथे जीवाला अपाय होतो, दुःखच पदरात पडते. म्हणून ज्याची देहसुखाची वासना विरली तोच एकटा खरा सुखी होय. विषयजनित जे जे सुख, तेथेची होते परम दुःख. पूर्वी गोड अंती शोक, नेमस्त आहे. देहातून घेता येणारे जे जे सुख असते ते अखेर दुःखच निर्माण करते. आरंभी ते गोड वाटते पण अखेर दुःखाला कारण होते. हा येथील अटळ नियम आहे. गळगिळता सुख वाटे, ओढून घेता घसा फाटे. का ते बापुडे मृग आपटे, चारा घेऊन पळता. गळाला कणकीची गोळी असते. गळ गिळताना माशाला सुख वाटते, पण गळ जेव्हा ओढला जातो तेव्हा माशाचा घसा फाटतो. किंवा हरिणाला हिरवा चारा फार आवडतो. तो चारा तोंडात घेऊन पळताना बिचारे दगडावर आपटते व तोंड फोडून घेते. तैसी विषये सुखाची गोडी, गोड वाटे परिते कुडी. म्हणून या आवडी रघुनाथी धरावी. त्याचप्रमाणे देहसुखाच्या गोडीची अवस्था होते. प्रथम ते गोड वाटते पण शेवटी ते ताप देते. यासाठी माणसाने भगवंताची आवड धरावी हे उत्तम होय. आतापर्यंतचा ग्रंथ म्हणजे अथातो देव जिज्ञासा समजावा. श्रोत्याला भगवंताबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. यानंतर भगवंत कसा आहे, तो कोठे राहतो, त्याची कृपा कशी करून घ्यावी, त्याचे भजन कसे करावे वगैरे प्रश्नांची उत्तरे देण्यात मजा आहे. ऐकोनी बोले भाविक, कैसे निघडे जी सार्थक. सांगा स्वामी येमलोक, चुके जेणे. हे ऐकून भाविक श्रोता विचारतो की स्वामी, सार्थक कसे घडेल, कोणत्या उपायाने यमलोक चुकेल. देवासी वास्तव्य कोठे, तो मज कैसे नि भेटे. दुःख मूळ संसार तुटे, कोणे परी स्वामी. देव राहतो कोठे, मला तो कसा भेटेल, हा दुःख मूळ संसार कोणत्या उपायाने तुटेल. धडपुडी भगवत प्राप्ती, होऊन चुके अधोगती. ऐसा उपाये कृपामूर्ती, मज दिनास करावा. अहो कृपामूर्ती, खात्रीने भगवंताची प्राप्ती होऊन माझी अधोगती चुकेल असा उपाय मला दिनाला सांगा. वक्ता म्हणे हो एक भावे, भगवत जन करावे. तेणे होईल भगवत भजन करावे, तेणे होईल स्वभावे समाधान. हे श्रोत्याचे बोलणे ऐकून वक्ता म्हणाला की अगदी मनापासून एकनिष्ठा ठेवून भगवंताचे भजन करावे, त्याने आपोआप विनाशायास समाधान लाभेल. कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन. भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे. त्यावर श्रोता बोलला की भगवंताचे भजन कसे करावे, मन कोठे गुंतवून ठेवावे, भगवंताच्या भजनाचे लक्षण काय, हे सगळे मला समजावून सांगा. ऐसा म्लान वदने बोले, धरिले सदृढ पाऊले. कंठ सद्गतीत गळाले, अश्रुपात दुःखे. दीनवदनाने शिष्याने अशी प्रार्थना केली आणि श्री सद्गुरूंचे चरण घट्ट धरले. त्याचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून दुःखाश्रू गळू लागले. देखोन शिष्याची अनन्यता, भावे बोलला सद्गुरु दाता. स्वानंद तुंबेल आता, पुढिले समासी. शिष्याचा असा अनन्य भाव पाहून सद्गुरुदाता मनापासून प्रसन्न झाला. आता पुढील समासामध्ये स्वानंद उचंबळून येईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास 10वा. या प्रकारे मंडळी आपले इथे दशक 3चे पूर्ण वाचन झालेले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात म्हणजे उद्या पासून आपण दशक चौथे प्रारंभ करूया. चला तर मग उद्या परत भेटू. नमस्कार. हरिओम हरिओम हरिओम.